नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोहम. तर आज मी तुम्हाला माझ्याच आयुष्यातील एक प्रसंग सांगणार आहे. पण हा प्रसंग सांगायच्या आधी मी तुम्हाला माझ्याविषयी थोडीशी ओळख करून देतो. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की माझं नाव सोहम आहे. माझं वय जेमतेम 21-22च्या आसपास असेल. माझं अजून शिक्षण चालू आहे. माझ्या घरामध्ये मी आणि माझे आईबाबा असे आम्ही तिघेजण राहायला आहोत. आता तशी आमच्या घरची परिस्थिती पण तशी चांगली होती. वडील कामाला होते, आई मात्र घरातच असायची. आम्ही राहायला एका गावामध्ये तसं आम्ही जिथं राहतो ते गाव जरी असलं तरी गाव चांगलं मोठं आहे. आणि आम्ही गावाच्या एका बाजूला एका पेठेमध्ये राहायला. मधून एक छोटासा डांबरी रस्ता गेलाय आणि रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला आमचं चांगलं 2 मजली घर आहे. तसं आम्ही फक्त खालच्याच मजलात वापर करतो. वरचा मजला आम्ही भाड्याने वगैरे देतो. पण ज्यावेळी हा प्रसंग घडला त्यावेळी वरच्या मजल्यावरचे भाडे करू रूम सोडून गेले होते. त्यामुळे वरचा मजला रिकामा होता. म्हणून मी आता अभ्यासासाठी वरच्या मजल्यावरचा वापर करत होतो. वरच्या मजल्यावर चांगल्या 2 प्रशस्त खोल्या आहेत आणि पुढच्या बाजूला मोकळा वरांडा आहे. आणि तिथेच बसून मी निवांत अभ्यास करत बसायचो. आता आमच्या घराच्या एकदम समोरच्या बाजूला म्हणजे घराच्या पुढे एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एक सतीश नावाचे काका राहत होते. आणि त्यांच्या घरामध्ये ते काका आणि त्यांची बायको नंदा, जिला मी नंदा काकी म्हणायचो, असे ते दोघेच राहत होते. आता ही जी नंदा काकी ती माझ्या कथेतील मूळ पात्र आहे. आता मी तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. ही जी नंदा काकी तिचं वय साधारण 30च्या आसपास असेल. आणि ती म्हण आहे ना मित्रांनो की तिशीमध्ये स्त्रीचं सौंदर्य अजून खुलतं. आणि अगदी तीच गोष्ट नंदा काकीच्या बाबतीत घडलेली होती. नंदा काकी आता तिशीमध्ये अजूनही सुंदर दिसत होत्या आणि त्यांच्या सौंदर्याचे मी काय वर्णन करू. त्या रंगाने एकदम गोऱ्या पान होत्या. उंचीनं तशा एकदम मध्यम होत्या, पण अंगान मात्र एकदम टच भरलेल्या होत्या. त्यांचा चेहरा एखादा अप्सरीसारखा सुंदर होता आणि त्यात भर घालत होतं ते तिचं धारदार नाक, तिचे टपोरे डोळे आणि तिचे गुलाबाच्या पाकळ्यासारखे नाजूक ओठ. आणि तिच्या शरीराबद्दल मी तुम्हाला काय सांगू. ती शरीरानं एकदम टच भरलेली होती. जवानी तिच्यामध्ये एकदम ठासून भरल्यासारखी वाटत होती. आणि ज्यावेळी मी तिच्या अंगावर एकदम तंग कपडे घालायची त्यावेळी ती तशी काही दिसायची की बापरे. त्यामुळे आमच्या पेठेतल्या बऱ्याचशा पुरुषांचा नजरा तिच्याकडे सारख्या असायच्या. ती जर आमच्या पेठेतून चालत चालली तर म्हातारी माणसं सुद्धा तिच्याकडे वळून बघायची. तर तशी ती नंदा काकी. आता ही नंदा काकी आमच्या घराच्या एकदम समोरच राहायला होती. आणि तिचा नवरा म्हणजे सतीश काका यांचा एक छोटासा बिझनेस होता आणि तो त्या धंद्याच्या कामासाठी आठवड्यातून 2-3 दिवस तरी बाहेरच असायचे. आणि त्यानं नंदा काकीला एक किराणा मालाचं दुकान टाकून दिलं होतं. आणि आता त्यांच्या घरची पण रचना मी तुम्हाला सांगतो. त्यांचं पण घर 2 मजली होतं. घराच्या खालच्या बाजूला रस्त्याकडे तोंड करून किराणा मालाचं दुकान होतं आणि पाठीमागच्या बाजूला एक छोटंसं गोडाऊन होतं. म्हणजे त्यामध्ये जे दुकानासाठी लागणारा सगळा एकदम भरून ठेवायचे. आणि दुसऱ्या मजल्यावर ते स्वतः राहत होते. तर तशी त्यांच्या घराची रचना होती. आता माझ्या आयुष्यातील हा जो प्रसंग घडला त्याला घडून साधारण 6 महिने झाले असतील. आता त्यावेळी नेमकं काय झालं होतं ते मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगतो. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आमच्या वरच्या मजल्यावर जे भाडेकरू होते ते आता खोली सोडून गेले होते. त्यामुळे वरचा मजला मीच वापरत होतो. मी ज्यावेळी घरात निवांत असेल म्हणजे मला कॉलेज वगैरे नसेल तेव्हा अभ्यास करण्यासाठी त्या वरच्या मजल्यावर जायचो. आणि त्या बाल्कनीतून मला समोरचं दृश्य एकदम स्पष्ट दिसायचं. आणि आमच्या घराच्या एकदम समोरचं नंदा काकीचं घर होतं आणि रस्त्याकडे तोंड करून तिचं ते किराणा मालाचं दुकान होतं. आता मी ज्यावेळी वरून बघायचो त्यावेळी मला नंदा काकीचं दुकान एकदम स्पष्ट दिसायचं.
त्यामुळे मी बाल्कनीत बसलो की माझी नजर फक्त नंदा काकीकडेच असायची. तसं सकाळ संध्याकाळ थोडंसं गिरायक असायचं, त्यामुळे ती पण थोडीशी बिझी असायची. पण ज्यावेळी मी दुपारी वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीमध्ये असायचो त्यावेळेला काकीच्या दुकानात गर्दी पण एकदम कमी असायची. आणि त्यावेळी काकी बऱ्याच वेळा निवांत दुकानामध्ये बसून असायची. आणि त्यावेळी मी माझ्या बाल्कनीतून बराच वेळ काकीला निहाळत बसायचो. काकी पण दुकानातून मला बऱ्याच वेळा बघायची. आता आम्ही शेजारी असल्यामुळे आमची चांगली ओळख पण होती. पण हळूहळू काकींना बघून बघून माझ्या मनात काकीबद्दल आकर्षण वाढायला लागलं होतं. आणि मी आता काकींशी जवळ एका साधनासाठी सारखा काकींच्या दुकानामध्ये जायला लागलो. अगदी छोटी मोठी गोष्ट जरी असली तरी मी दुपारी काकींच्या दुकानामध्ये जायचो. आणि त्यावेळी काकी निवांत असायची आणि मी त्याच बहाण्याने काकींबरोबर कितीतरी वेळ बोलत बसायचो. आता मी तिच्या दुकानामध्ये जाऊन गप्पा मारताना मी तिच्या शरीराची एक झलक सुद्धा सोडत नव्हतो. आणि मी काकींना बघतो ही गोष्ट काकींना पण माहीत होती, पण काकींना त्याचं काहीच वाटत नव्हतं. ज्यावेळी मी दुकानात जायचो त्यावेळी ती बिनधास्तपणे तिचं काम करत असायची. बरेच दिवस या गोष्टी चालल्या होत्या, पण फक्त काकींना बघायचो, डोळ्यांनी आनंद लुटायचो. पण त्याच्या पलीकडे जायची माझी कधी हिंमत झाली नाही. पण एक दिवस अशी एक घटना घडली आणि माझं सगळं आयुष्य बदलून गेलं. आता त्या दिवशी काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं दुपारचे 2-2:30 वाजले असतील. मी माझ्या वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीमध्ये निवांत बसलो होतो आणि नेहमीप्रमाणे माझी नजर काकीच्या दुकानाकडे गेली होती. काकी पण त्यावेळी निवांत बसली होती. काकींनी माझ्याकडे बघितलं आणि हास्य केलं. मी पण तिच्याकडे बघून हसलो. तसं काकीने मला हातवारी करून तिच्या दुकानाकडे बोलवलं. तसं काकींना बोलवलं म्हटल्यानंतर मी पटकन जिना उतरून खाली आलो आणि रस्ता क्रॉस करून काकीच्या दुकानामध्ये गेलो. आणि मी काकींना कशाला बोलवलंय असं विचारायला लागलो. तशी काकी मला म्हणाली, अरे बस ना जरा, मला करमत नव्हतं म्हणून बोलवलं. तसं मी आता काकींबरोबर गप्पा मारत बसलो. त्यानंतर 5-10 मिनिटे काकी मला म्हणाली, अरे सोहम, तुला काय आता काम वगैरे नाही का? तसं मी म्हणालो, नाही हो काकी, निवांत आहे मी. तसं काकी मला म्हणाली, अरे सोहम, मग एक काम कर ना, मला पाठीमागच्या गोडाऊनमध्ये थोडीशी साफसफाई करायची आहे. पाठीमागच्या गोडाऊनमध्ये मोठे मोठे बॉक्स, छोट्या मोठ्या गोण्या आहेत. त्या मला एकटीला हलवता येत नाही आणि तुझे काका पण घरी नाही. ते 2-3 दिवस येणार नाही. मला जरा त्या गोण्या बॉक्स उचलण्यासाठी मदत करतोस का? तसं मी काकींना म्हणालो, अहो काकी, त्यात काय एवढं, चला ना. तसं काकीने दुकानाचा दरवाजा खाली ओढला आणि ती दुकानाच्या आतून पाठीमागच्या गोडाऊनमध्ये गेली आणि तिला मला पाठीमागच्या दरवाजाने यायला सांगितलं. तसं मी काकीच्या घराला वळसा घातला आणि पाठीमागच्या दरवाजा जवळ गेलो. 1-2 मिनिटात काकीनं पाठीमागचा दरवाजा उघडला आणि मी काकीच्या त्या गोडाऊनमध्ये शिरलो. काकीने जशी गोडाऊनची लाईट लावली तसं मी पहिल्यांदा काकीचं गोडाऊन बघितलं. तसं ते एकदम छोटंसं होतं, पण तिथे बऱ्याचशा वस्तू होत्या. एका बाजूला बऱ्याचशा गोण्या पडल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला मोठे छोटे बॉक्स होते. आता मी जसा तिथे गेलो तशी काकी मला सांगायला लागली, सोहम, तू फक्त काय कर, या सगळ्या वस्तू फक्त मी साफसफाई केलेल्या जागेमध्ये ओढत जा. म्हणजे आता तिथे सामान आहे तिथली जागा मी साफ करून घेईन आणि त्यानंतर त्या वस्तू पुन्हा आहे त्या जागीच लावून टाक. तसं मी पटापट आता पुढे गेलो आणि एक एक करून काकीची त्या गोडाऊनमधल्या गोण्या आणि मोठे मोठे बॉक्स एका बाजूला ओढायला लागलो आणि मी आता त्या सगळ्या वस्तू काकीने साफ केलेल्या जागेमध्ये ओढल्या. तशी काकी आता पुढे सरकली. तिने पुन्हा एकदम तिचा पदर तिच्या कमरेला खेचला होता. तोंडाला एक मोठा स्कार्फ बांधला आणि हातामध्ये झाडू घेऊन ती आता त्या गोडाऊनमध्ये साफसफाई करायला लागली. त्यावेळी मी तिथेच उभा राहून निवांत तिला बघत होतो. आता ती साफसफाई करताना कधी वाकून झाडू मारायची तर कधी स्टूलवर उभा राहून वरच्या छतावरची जाळी आणि धूळ काढायची. आणि त्यावेळी तिच्या त्या सुंदर चेहरा मला असं काही दर्शन व्हायला लागलं की मी ते बघून मनातल्या मनात खुश व्हायला लागलो. आणि त्यावेळी काकी माझ्या एकदम जवळ होती आणि तिला त्या अवस्थेमध्ये बघून माझ्या मनामध्ये भावना जागी व्हायला लागली. आणि एक तिथे पंखा वगैरे काहीच नव्हतं. गरम पण खूप व्हायला लागलं होतं. मला पण घाम आलेला होता आणि आता काकी ते साफसफाई करायला लागली असल्यामुळे तिचं पण शरीर घामाने एकदम ओलचिंब झालं होतं.
त्यामुळेच तिचा तो ब्लाऊज आणि तिचे अंगावरचा चापूक चुपूक असलेला साडी तिच्या घामाने पूर्णपणे ओलचिंब झाले होते आणि काकीचं सौंदर्य अजून खुलून दिसत होतं. आणि ते बघून मी मनातल्या मनात घायल व्हायला लागलो. क्षणाक्षणाला माझी भावना एवढी वाढायला लागली की आता मी कंट्रोलच्या बाहेर चाललो होतो. कसं तरी स्वतःवर ताबा ठेवत होतो. आता काकीनी बरीचशी साफसफाई केली होती आणि आता तिची कंबर दुखायला लागली. त्यामुळे ती पाठमोरी कमरेवर दोन्ही हात ठेवून तशीच उभी राहिली. माझ्या डोक्यामध्ये झिंझिने आल्या. सगळं शरीर रोमांच झालं आणि माझं मला काहीच कळेना. मनामध्ये एक विचार ठाम आला आणि मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता पाठीमागून तसाच काकीच्या जवळ गेलो आणि काकी पाठमोरे असताना तिला पाठीमागून जाऊन घट्ट मिठी मारली. तशी काकी एकदम किंचाळली आणि ती झटकन वळली आणि तिने मला पाठीमागे ढकलून दिलं. तसं मी एकदम भानावर आलो आणि मी माझ्या डोक्याला हात लावला. मी विचार करायला लागलो की अरे बापरे, मी काय करून बसलो. तशी काकी मला ओरडायला लागली. काकी मला म्हणाली, अरे सोहम, हे काय करायला लागलास तू? तुला काय वाटते की नाही? तुला मी मदत करायला इथे बोलवलं, तू माझ्या चांगलाच फायदा घ्यायला लागलास की असं? काकी मला बरीचशी बडबड करायला लागली आणि मी पण चांगला घाबरलो आणि मी काकी जवळ गेलो आणि काकींना सॉरी म्हणायला लागलो. पण काकी मात्र काहीच ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हती. तसं मी एकदम खाजेल होऊन काकीच्या त्या गोडाऊनमधून बाहेर पडलो आणि पुन्हा माझ्या घरी निघून गेलो. त्यावेळी मी खूपच घाबरलो होतो, कारण मला भीती वाटत होती की काकी जर माझ्या घरी आली आणि तिने सगळ्या गोष्टी माझ्या आईला सांगितल्या तर माझं काही खरं नव्हतं. आणि खरं तर तसं काहीच झालं नाही. काकी काय माझ्या घरी वगैरे आलीच नाही. पण मी एवढा घाबरलो होतो की त्यानंतर मी 1-2 दिवस वरच्या खोलीमध्ये गेलोच नाही. पण 1-2 दिवसानंतर माझ्या मनातली भीती बरीचशी कमी झाली आणि मी पुन्हा माझ्या वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीमध्ये जाऊन बसायला लागलो. आणि त्या दिवशी पण मी दुपारी 12-12:30ला असाच माझ्या बाल्कनीमध्ये बसलो होतो आणि त्यावेळी मी सहज माझी नजर समोरच्या नंदाकाकीच्या दुकानाकडे टाकली. त्यावेळी नंदाकाकी दुकानामध्येच बसली होती. दुकानाजवळ आता काहीच गर्दी नव्हती आणि जसं मी तिला बघितलं तसं तिने मला बघितलं. पण पहिल्यांदा तिने मला कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी मला वाटलं की काकी अजून पण रागवली असेल. त्यानंतर 1-5 मिनिटाने काकीने माझ्याकडे बघितलं आणि तिने मला हात केला. तसं माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आता उठून उभा राहिलो तसं काकीने हातवरी करून मला तिच्याकडे बोलवलं. तसं मला खूपच आनंद झाला आणि मी पटकन माझ्या घरातून बाहेर पडलो आणि काकीच्या दुकानासमोर गेलो. आणि ती जसं दुकानाकडे गेलो तसं काकी मला विचारायला लागली, काय रे सोहम, 2 दिवस कुठे गायब होतास? कुठे दिसला नाही, वरच्या मजल्यावर पण दिसला नाही. तसं मी काहीच बोललो नाही. त्यानंतर काकी 1-2 मिनिटं शांत बसली आणि पुन्हा ती म्हणाली, अरे सोहम, त्या दिवशी पण अर्धवट काम टाकून तसंच निघून गेलास. ते सगळं सामान ओढलंस, पण ते पुन्हा जागेवर कोण लावणार? तुला जर आज वेळ असेल तर आपण आपलं राहिलेलं काम पूर्ण करूया का? तसं मला एकदम आनंद झाला आणि मी पुन्हा म्हणालो, हो काकी, मला वेळ आहे, चला आपण राहिलेलं काम पूर्ण करू. तसं काकीने पुन्हा एक दुकानाचा शटर ओढलं आणि ती गोडाऊनमध्ये गेली. मी पण काकीच्या घराला वळसा घालून पाठीमागच्या दरवाजानं काकीच्या गोडाऊनमध्ये गेलो. काकीचं सगळं सामान पाहिलं होतं त्या ठिकाणी लावलं. काकींनी पुन्हा गोडाऊनमध्ये एकदा चांगला झाडू मारला आणि त्यावेळी पण ती खूपच सुंदर दिसत होती. पण त्या दिवशी तिच्याबरोबर काही करायचं माझं अजिबात धाडस झालं नव्हतं. काकीचं सगळं काम झालं आणि ती आता जसा गोडाऊनमधून बाहेर पडणार तशी काकी मला म्हणाली, अरे सोहम, कुठं चालला आहेस तू? तसं मी म्हणालो, अहो काकी, झालं ना आता तुमचं काम, म्हणून मी घरी चाललोय. तसं काकी मला म्हणाली, अरे पण मी तुला म्हणाले होते ना, त्या दिवशीच राहिलेलं काम पूर्ण केल्यानंतर घरी जा. तसं मी म्हणालो, अहो काकी, तेच तर केलं ना तुमचे. ते सगळं बॉक्स तुमच्या त्या सगळ्या गोण्या ज्या आहेत त्या ठिकाणी लावल्या ना. तशी काकी गालातल्या गालात हसली आणि ती मला म्हणाली, अरे सोहम, मी त्या कामाबद्दल नाही म्हणत. तू त्या दिवशी माझ्यासोबत जे काम करत होतास ना, ज्यानंतर मी तुला ओरडले आणि तू पुन्हा रागाने निघून गेलास, ते काम अर्धवट सोडून गेला होतास ना, ते काम पूर्ण करायचं नाही का? तसं माझ्या कानावर विश्वास बसेना. काकी असं काय बोलत आहे मी स्वप्नात पण विचार केला नव्हता आणि मी एकदम कावरा झालो आणि मी काकीकडं आसवासून बघायला लागलो. तसं मी काकींना विचारलं, काकी, तुम्ही काय बोलत आहात?
त्या दिवशी तर तुम्ही मला ओरडला होता आणि आज तुम्ही असं म्हणताय तसं काकी माझ्याजवळ आली. ती माझ्याकडे एकदम प्रेमाने बघायला लागली आणि तिने तिचा हात एक माझ्या खांद्यावर ठेवला आणि ती मला म्हणाली, सोहम काय करू बाबा, मी एक स्त्री आहे. असंच कुठल्याही पुरुषाला लगेच मी माझं वर्चस्व नाही ना सोपू शकत. आणि तसे पण तुझे काका मला पहिल्यासारखं सुख देऊ शकत नाही. मी बरेच दिवस झाले तहानलेली आहे. मी पण एक स्त्री आहे, मला पण सुखाची गरज आहे. पण तुझ्या काकांना या गोष्टी कळत नाही. पण त्या दिवशी ज्यावेळेस तू मला पाठीमागून घट्ट मिठी मारलीस त्यावेळेस मला राग आला खरा, पण तुझ्या स्पर्शाने माझ्यामधली ती सुखाची लालसा पुन्हा जागी झाली आणि मी पुन्हा बराचसा विचार केला आणि त्यानंतर मी ठरवलं की मला तुझ्याकडूनच ते सुख मिळू शकतं. सोहम करणार ना माझी इच्छा पूर्ण. तसंच मी काकींना चाचपडत हो म्हणालो. त्यानंतर काकीने तिचे दोन्ही गुबगुबीत हात माझ्या गळ्यामध्ये टाकले. तसं मात्र मी चांगलाच भावनिक झालो. माझी इच्छा आता शिगेला पोचली होती आणि मी पटकन पुढे सरकावलो आणि काकीला घट्ट माझ्या मिठीमध्ये आवळलं आणि मी तिचा जोराजोराने माझ्या मिठीमध्ये आवळायला प्रयत्न करू लागलो. त्यावेळी माझा आवेग वाढला होता की माझ्या मिठीमध्ये काकीच्या शरीराची हाडं कळाकळ मोडली. तशी काकी मला म्हणाली, ओ राजा, मी कुठे पळून जाणार आहेस? मी रोज इथेच आहे आणि मी तुझीच आहे. तुला जे काय करायचं आहे ते अगदी निवांतपणे कर. आज आपल्या अडवणारा कोणीच नाही इथं. असं मी पटकन माझे ओठ काकीच्या मानेवर तिच्या गालावर फिरवायला लागलो आणि मी वेड्यासारखा तिला चुंबन करायला लागलो आणि मी थोड्याच वेळात काकी पण भावनिक झाली आणि ती पण मला चुंबनाचा प्रतिसाद द्यायला लागली. आणि थोड्या वेळाने अचानक काकीने तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. तसं मात्र मी एखाद्या लोण्याच्या गोळ्यासारखा वितळलो आणि त्यावेळी मात्र जे काही होत होतं मी शब्दात काही वर्णन करू शकत नाही. मी पण माझा ओठ काकीच्या गुलाबी पाकळ्यांसारख्या नाजूक ओठावर दाबले आणि मी तिच्या ओठांचा रसपान करायला लागलो. बराच वेळ आम्ही दोघेजण एकमेकांच्या ओठांचा रसपान करत होतो आणि त्या एकमेकांच्या स्पर्शाने आणि त्या चुंबनांना आम्ही दोघे एवढे भावनिक झालो की आम्हाला आजूबाजूच्या जगाचा विसर पडला आणि कुठे आहोत, काय करतोय, आमचं मधलं नातं काय, या गोष्टीचा पण विचार करायच्या मनस्थितीमध्ये आम्ही दोघे पण नव्हतो. काकी खरंच एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. मी आता बराच वेळ तिचं सौंदर्य माझ्या डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करत होतो. तशी काकी मला म्हणाली, अरे फक्त बघणार आहेस की दुसरं पण काही करणार आहेस? तसं मी पटकन भानावर आलं आणि काकीकडे झपावलो आणि तिला घेऊन मी गोडाऊनच्या एका कोपऱ्यामध्ये गेलो आणि तिला सुख देऊ लागलो. ज्यावेळी आमचं मन शांत झालं त्यावेळी आम्ही एकमेकांपासून वेगळं झालो आणि मी पुन्हा माझ्या घरी निघून गेलो. आता त्या दिवसानंतर आमच्यामध्ये या गोष्टी नेहमीच व्हायला लागल्या. ज्यावेळी काकी घरामध्ये एकटी असायची त्यावेळी मी तिला कोणत्या तरी बहाण्याने तिच्या घरामध्ये जाऊन ती मला कोणत्या तरी बहाण्याने तिच्या घरी बोलवून घ्यायची आणि मी पण तिच्या घरी जायचो. त्यानंतर आम्ही तिच्या घरच्या पाठीमागच्या गोडाऊनमध्ये बिनधास्तपणे एकमेकांसोबत मजा करायचो. आता या घटनेला सुरुवात होऊन साधारण 6 महिने झाले आहेत. अजून पण माझ्यामध्ये आणि त्या दुकानातल्या नंदा काकीमध्ये हेच संबंध आहेत, हेच नातं आहे. पण अधूनमधून वाटते की मी जे काही करतोय ते चुकीचं करतोय. मला कळत नाही की मी नेमकं काय केलं पाहिजे. जर मित्रांनो आता तुम्हीच मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की मी नक्की काय केलं पाहिजे आणि अशाच मजेशीर कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.